दाणेदार खत आहे आणि हे सगळ्यात लेटेस्ट आहे. हा महाराष्ट्राचा पहिला प्रयोग आपला. हो म्हणजे आतापर्यंत जे पावडर फॉर्ममध्ये राहायचं ना गांडूळ खत कंपोस्ट खत ते ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आपण आणलेलं आहे. याच्यामध्ये कंपोस्ट खत नंतर रॉक फॉस्फेट निंबोळी पावडर ट्रायकोडर्मा अजिटोबॅक्टर रायझोबियम गोकृपामृत आणि गोमूत्र. गोकृपामृतमध्ये जवळजवळ 85 प्रकारचे बॅक्टेरिया आणि गोमूत्र उर्वरक म्हणूनही कामात येते आणि इन्सेक्टिसाईड म्हणूनही कामात येते. त्यामुळे सगळं करून मग त्या मशीनमध्ये मिक्सरमध्ये मिक्सिंग केलं जाते. सगळं मिक्सर मशीनमधून या मशीनमध्ये जाते. इथं ग्रॅन्युअल तयार होतात, त्याची दाणे तयार होतात. आणि बाजूला अजून एक मशीन आहे गोल, त्याच्यामध्ये पॉलिश होतात. पॉलिश झाल्यानंतर ते वाळायला टाकल्या जातात. समोर समोर आहे, तुम्हाला समजते खर्चा भेट आली जाते. तर देवांश तू समोर लावून नाही जा समोर. याची बनवायची जी प्रोसेस आहे एका दिवसाला 4 टन बनते. आहे चांगलं पण इझी प्रोसेस आहे, हेल्दी आहे आणि बनवायला डेलिकेट आहे भरपूर. नंतर मग आहे त्यामुळे आता मॅक्झिमम लोक या प्रॉम्प्ट आहे आणि याचे रिझल्ट इतके खास आहे सगळ्या पिकांसाठी. सगळ्या प्रकारचे भाजीपाल्यापासून फळं वगैरे सगळं जवळजवळ 10 ते 15 पिकांवरचे आमचे याचे रिसर्च आहेत. लोकांना दिले त्यांना रिपोर्ट मला सगळ्यात बेस्ट. त्या मनाने रेट कमी आहे. 2000 रुपये क्विंटलला एकरी 2 क्विंटलचा डोज आहे. हो पर क्रॉप जबरदस्त रिझल्ट आहे. अशा प्रकारचे आहे. त्यानंतर आपल्या इथं गोऱ्या बनतात. गोऱ्या समजतात ना, ती गोरी जाते 80 रुपये किलो. शेणाचा भाव 80 रुपये किलो होतो. हो आणि एक मोठी गोरी आहे, मोठे होम हवन बरोबर. त्याच्यानंतर रोडगे हो आणि सगळ्यात जास्त वापर स्मशानामध्ये. हो आपल्याकडे प्रकारे ऑर्डर यायचे. हो का आणि बेस्ट रिझल्ट आहेत. वजन पास 10 किलो 3 बसतात आणि कचरा नाही म्हणजे घाण पट्टीच नाही, दगड माती वगैरे काही नाही. व्यवस्थित पद्धतीने बनवलेलं हे सगळं आपल्याच देशाचे इन्व्हेंशन. आता बाकी गोष्टींना मी शिकवतो त्यांच्याकडे बनवून त्यांना कस्टमर पण देतो आपण. हो इतकी डिमांड खूप आहे. 80 रुपये किलो आहे, 23 रुपये किलो, 23 रुपये ही पूजेसाठी जाते. अग्नी होत राहतात असे हे ह्या सगळ्याचा ज्या गाई येतात ना आपल्याकडे त्या